नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी ट्रेंडिंग अशी स्लीव्स डिझाइन। तर ही तुम्हाला मी कटिंगचा व्हिडिओ नंतर शेअर करायचा प्रयत्न करेल, कारण मी याची कटिंग केलेली आहे। त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये कधीही म्हणजे पुढे मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी तुम्हाला ह्या भाईची नक्कीच कटिंग शेअर करेल। तर आज आपण पाहणार आहोत फुगाबाई आणि त्याला आपण काट जो असतो साडीचा तो लावणार आहोत। तर ही आता सध्याची चालणारी ट्रेंडिंग भाई डिझाइन आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि मधला जो कपडा आहे ना पफवाला, तो आपण घेतलेला आहे साडीचा, म्हणजे कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे, त्यामुळे खूप छान वाटतोय। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाहीये। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे पफ भाईचं किंवा फुगा भाईचं। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे पहा आपण अस्तरचं आणि मेन फॅब्रिकचं कटिंग करून घेतलेलं आहे। तर ही आहे फुगा भाई, पफ स्लीव्ज ह्याला म्हणतात। आताची सध्याची चालणारी ट्रेंडिंग डिझाइन आहे। चला तर मग आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया। तर पहिले पहा, हे जे मेन फॅब्रिक आहे ना त्याला आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचे आहे। एवढं कापड आपल्याला पुरत नाहीये, त्यामुळे बाजूने आपण जॉईंट देऊन घेऊयात। तर जॉईंटसाठी पहा, इथे मी कपडा घेतलेला आहे साडीचाच, आणि हे जे मेन फॅब्रिक आहे ना ते मी साडीचं घेतलेलं आहे, जेणेकरून कॉन्ट्रास्ट डिझाइन छान दिसते। त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता ग्रीन कलरचं कापड इथं मी घेतलेलं आहे। आता आपण ह्याला जॉईंट देऊन घेऊया। तर पहा, इथे मी जॉईंट देण्यासाठी कापड घेतलेलं आहे। पहिले मोजून घ्यायचं आपल्याला केवढं लागतंय कापड। तर मी कापड मोजून 4 भाग याचे कट करून घेणार आहे ह्या कापडामध्ये, कारण एका भाईला आपल्याला 2 भाग, अशा प्रकारे 2 भाईला 4 भाग लागणार आहेत। तर भाई साईडला ठेवून देऊयात आणि 2 भाग पहिले कट करून घेऊयात। बऱ्याच वेळा काय होतं, पफ स्लीव्ज वगैरे असल्या ना तर जे आपले मेन फॅब्रिकचे कापड आहे ते पुरत नाही, किंवा कधी कधी अस्तरचेही कापड पुरत नाही, मग त्यावेळेस असा जॉईंट द्यावा लागतो। तर इथे पहिल्या भाईला आता आपण जॉईंट देऊन घेऊयात। तर पहा, पहिले आपल्याला लॉक करून घ्यायचे आहे आणि नंतर आपण ह्यावर पहिलं जे आपलं मेन फॅब्रिकचं कापड आहे ते सरळ ठेवायचं, आणि हे जे जॉईंट द्यायचं कापड आहे ते उलटं ठेवायचं आणि पाव इंचावर एक टीप मारून घ्यायची आहे। पहिले लॉक करायचं आहे आणि सरळ अशी टीप आपण एका साईडने मारून घेऊयात। त्यानंतर ही टीप मारल्यानंतर पहा, अशा प्रकारे लगेच त्यावर आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये स्लीव्स डिझाइन बरोबरच तुम्हाला जॉईंट कसा द्यावा हेही समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर वरचे कापड मी थोडेसे कापून घेत आहे, नाही कापले तरी काय हरकत नाही, आपण नंतर जेव्हा याला अस्तर जॉईन करणार आहोत तेव्हा कापून घेतले तरी चालेल। आता दुसऱ्या साईडलाही अशा प्रकारेच आपण जॉईन देऊन घेणार आहोत। तर ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला जॉईन कसा द्यायचा ही इम्पॉर्टंट माहिती भेटणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा। आणि अगदी ट्रेंडिंग अशी ही स्लीव्स डिझाइन आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओचा तुम्हाला खूपच फायदा होणार आहे। दुसऱ्या साईडने ही पहा, मी टीप मारून घेतलेली आहे पाव इंचावर पहिल्या प्रकारेच, आणि त्यावर लगेच आता दाब टीपही देऊन घेणार आहे। ठीक आहे, तर एक भाई आपली झाली जॉईंट देऊन। तर हे खालचं मी कापून घेते सरळ रेषेमध्ये। त्यानंतर आता दुसऱ्या भाईलाही सेम आपण अशा प्रकारे जॉईंट देऊन घेऊया। तर आता पाहूयात की हे कापड ह्यावर म्हणजे अस्तर ह्यावर व्यवस्थित बसते की नाही। तर पहा, व्यवस्थित पुरते हे कापड। ठीक आहे, तर मग आता हे साईडला ठेवून देऊयात आपण, आणि आता आपण दुसरी भाई जी आहे त्याला जॉईन देऊयात। तर परत लागेल तेवढा कपडा आपण कापून घेऊयात आणि पहिल्या साईडला परत जॉईन द्यायला सुरुवात करूया। तर पहिल्या साईडला परत आपल्याला पाव इंचावर टीप मारून घ्यायची आहे। मेन फॅब्रिक सरळ ठेवायचे आणि त्यावर हे जॉईन द्यायचं कापड उलटं ठेवायचं, आणि त्यानंतर परत पलटी करून ह्यावर आपण दाब टीप देऊन घेऊयात। खूप डिटेल माहितीसह आणि हळूहळू मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। या भाईची जी कटिंग आहे ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये, जेव्हा माझा व्हिडिओ येईल, मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी कटिंग शेअर करायचा प्रयत्न करेल। खूप सोपी कटिंग आहे याची। तर आता स्टिचिंग पाहून घ्या कशी आहे ते। तर पहा, दोन्ही साईडने आता आपल्याला जॉईन देऊन झालेले आहे। आता पहा, दोन्ही कापडावर आपण अस्तर ठेवून पाहिलेलं आहे, तर कापड बऱ्यापैकी पुरत आहे। तर पहा, आता आपण स्लीव डिझाइन हे बघा अशा प्रकारे आपल्याला घ्यायचे आहे। सरळ अस्तर ठेवायचं, पहिलं जे मेन फॅब्रिकचं ते सरळ ठेवायचं, आणि त्यावर अशा प्रकारे ही भाई ठेवायची आहे।
आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे ते. त्यानंतर आता एक बाही मी बाजूला ठेवून दिलेली आहे. आता एक बाही आपण इथे स्टिच करण्यासाठी घेऊया. तर खालच्या साईडने पहिले आपण पाव इंचावर लॉक करायचं नाही आहे इथं, तर पाव इंचावर टीप मारून घ्यायची आहे खालच्या साईडने. इथे टीप अगदी सरळ येईल ह्याची काळजी घ्यायची, अजिबात घाई करायची नाही ही टीप देताना, कारण ह्या टीपवर तुमची बाहीचा खालचा जो शेप आहे येणार आहे तो सरळ किंवा खालीवर हे डिपेंड आहे. त्यामुळे ही टीप देताना अजिबात घाई करायची नाही. अशा प्रकारेच आता आपण दुसरी जी बाही आहे ना त्याला लगेच पाव इंचावर खालून अशा प्रकारे टीप देऊन घेऊया. तर इथे जे मेन फॅब्रिक आहे त्याचे कापड सरळ ठेवलेले आहे आणि त्याच्यावर अस्तरची बाही ठेवलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर ह्यावर पण आता आपण पाव इंच मार्जिन सोडून टीप देऊन घेऊयात. तर अजिबात घाई करायची नाही इथे टीप देताना. अगदी एकावर एक कापड धरून व्यवस्थित ह्यावर टीप मारून घ्यायची आहे. तर दुसऱ्याही बाहीला आता आपण टीप मारून घेतलेली आहे. आता परत जी पहिली बाही आहे ना तर तिथे हे बाजूचं जे कापड आहे ते कापून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पहिल्या आणि दुसऱ्या बाहीचं दोन्हीचं कापून घेऊयात आपण. बाजूचा जर तुमच्याकडं कपडा जर शिल्लक असेल असा तर कात्रीने कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून ते आत जास्त जाड होणार नाही. तर पहा दुसऱ्या ह्याचाही आता आपण कपडा कट करून घेऊयात. बाजूचा नसेल तर काहीच हरकत नाही, तसेच तुम्ही ह्यावर दाबटीप देऊ शकता. आता पहा अशा प्रकारे आपल्याला ह्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिल्यामुळं काय होतं, जो हा अस्ताचा जो कपडा आहे ना तो व्यवस्थित खाली फोल्ड होतो, त्यामुळे आपण ही दाबटीप देत असतो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला अस्तरला मेन फॅब्रिक कसे जॉईन करायचे ह्याचीही माहिती मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता. दुसऱ्याही आता बाहीला आता आपण दाबटीप देऊन घेऊयात. त्यानंतर धागा कापून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे जे अस्तर आहे ना ते आत फोल्ड करून घ्यायचे आहे आणि वरून याच्यावर टीप देऊन घ्यायची आहे. तर ही टीप देताना काळजी घ्यायची आहे की तुमचे अस्तर हे वर दिसणार नाही, त्यामुळे अगदी सावकाशपणे ही आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. अतिशय सावकाशपणे मी तुम्हाला ही सर्व माहिती सांगत आहे. या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल अशी मी आशा करते. तर पहा एका बाहीला आपण हळूहळू एकदम धरून धरून टीप मारून घेतलेली आहे. आता आपण दुसरी बाहीलाही अशा प्रकारेच अस्तर आत फोल्ड करून टीप मारून घेऊयात. तर इथे तुमची फिनिशिंगही खूप महत्त्वाची आहे. अजिबात अस्तरवर दिसले नाही पाहिजे. तुमची फिनिशिंग व्यवस्थित आली तरच बाही खूप छान तुमची येणार आहे. कोणतंही अस्तर जॉईन करताना जेव्हा आपण दाबटीप देतो ते आत फोल्ड करतो तर जे आतलं कापड आहे ते अजिबात वर दिसायला नको. तर हा इथलचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर नोट डाऊन तुम्ही करून ठेवा. त्यानंतर पहा इथे आपल्याला माझी इथे दुसऱ्या बाहीचीही वरून टीप मारून झालेली आहे. आता धागा कापून घेतलेला आहे. आता पहा इथे पहिली बाही आहे ना तर त्याला आतल्या साईडने आता हे तिन्ही बाजूने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहे. तर तुम्ही पाहू शकता ही बाही आपल्याला पूर्ण जॉईन करून घ्यायची आहे मेन फॅब्रिकला. तर हात पहा मी एकदम व्यवस्थित ठेवलेला आहे. तुमचं जर कापड गोळा होत असेल तर तुम्ही इथे पिनाचा किंवा टाचण्यांचा वापर करू शकता. तर मी हात पहा कसा ठेवत आहे त्या प्रकारे मी टिपा मारून घेत आहे. कुठेही बाही ही आपली गोळा व्हायला नको. इथे मी अस्तर जे आहे ना ते कॉटनचं आहे, त्यामुळे अजिबात बाही गोळा होत नाही आहे. तर ह्या प्रकारेच मी आता पहा दुसरेही जे आहे ना बाही तर ती तिन्ही बाजूनी मी टिपा मारून घेत आहे, म्हणजे पूर्ण जी बाही आहे ना ती अस्तरला व्यवस्थित प्रकारे जॉईन होते. तर नक्की इथे तुम्ही काळजी घ्या की तुमची ही बाही अजिबात गोळा झाली नाही पाहिजे. जर तुमची बाही गोळा झाली तर माप कमी जास्त होते आणि आपल्याला जेवढे इंच लागती बाही तेवढी बाही होत नाही, कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे इथे कापड गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर बाजूचे जे कापड राहिलेले आहे ना मेन फॅब्रिकचे ते कातरने अस्तरच्या साईजनुसार कट करून घ्यायचे टीप मारल्यानंतर. तर पहिल्या बाहीचे मी पाहत कापून घेतलेले आहे कापड. आता आपण सेम हे दुसऱ्या बाहीचेही कापून घेऊयात. अशा प्रकारे जे बाजूचं कापड आहे ते. तर पहिली बाही ठेवून दिलेली आहे मी. आता दुसरी बाही आहे. तर जेव्हा आपण कटिंग करतो ना अस्तर आणि मेन फॅब्रिकची तेव्हा मेन फॅब्रिक जे असतं ना ते अस्तरच्या बाहीपेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं, जेणेकरून आपल्याला नंतर काही प्रॉब्लेम येत नाही की कापड कमी जास्त पडायचं. थोडंसं जास्त घेतलं ना मग नंतर हे असं आपण पाहतं कट करून घेऊ शकतो. पण जर कमी झालं ना तर परत आपल्याला त्याला जॉईंट देत बसावं लागेल आणि त्यात खूप वेळ जातो. त्यामुळं अशा प्रकारे थोडंसं जे मेन फॅब्रिकचं कापड असतं ना ते जास्त घ्यायचं, म्हणजे अस्तर जॉईन केल्यावर प्रॉब्लेम येत नाही. तर पहा इथे आपल्या दोन्ही बाही तयार आहे.
मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण जोडून घेतलेलं आहे. आता ही जी पप बाही आहे ना, त्याला जे असतं ना दोन्ही साईडने ते सारखं असतं. पुढचा आणि भागचा जे आपण याची बाही कापतो ना ती सारखी असते, वेगवेगळी नसते. त्यामुळे इथे पहा तर वेगवेगळी म्हणजे एकाच साईडची बाही तयार व्हायचा काही प्रश्न येत नाही. तर दोन्ही तरी मी एकावर एक ठेवून पाहिलेल्या आहेत बाही. त्यानंतर पहा तर पहिली बाही मी घेतलेली आहे, त्याला आता तुम्हाला पप स्लीव्ज करून दाखवणार आहे. दोन्ही साईडनी 4 इंच सोडून मी एक सरळ रेष आखून घेतलेली आहे. म्हणजे 4 इंचानंतर आपली जी सरळ रेष आहे ना तिथून आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे. तर तुम्ही 3.5 पासून पण सुरू करू शकता, पण मी इथे 4 इंच घेत आहे बाजूनी. तर तेवढं कापड आपल्याला जेव्हा कटिंग करायचं आहे ना तेवढं मी जास्त घेतलेलं आहे 4 इंच. एका बाहीला बघा दोन्ही साईडने मी 4-4 इंच मारून घेतलेलं आहे. आता आपण त्या 4 इंच जिथं मारली ना रेष तिथून आपण प्लेट्स टाकायला सुरुवात करूया. तर पहा पहिले मी आता टीप मारून घ्यायला सुरुवात करते. आता पहा अशा बारीक बारीक प्लेट्स आपल्याला टाकायच्या आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. अजिबात घाई करायची नाही आहे. हळूहळू ह्या आणि एकसारख्या अशा प्लेट टाकायच्या आहेत. पहिल्याने मी प्लेट्स टाकायला खालच्या साईडने सुरुवात केलेली आहे. तर खालच्या साईडने एकाच दिशेने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे. एक तिकडे आणि एक इकडे अशा अजिबात प्लेट्स टाकायच्या नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी हळूवारपणे पाव इंचावर टीप घेऊन अशा प्रकारे प्लेट्स टाकायच्या आहे आणि त्यावर टीप मारून घ्यायची आहे. तर अजिबात घाई करायची नाही. तर ह्या प्लेट्स जर व्यवस्थित आल्या तरच तुमचा जो पप आहे ना बाहीचा तो खूप छान तयार होतो. तुम्हाला मी दाखवणार आहे शेवटी देखील की किती छान आपला पप आलेला आहे. त्यामुळे ह्या ज्या प्लेट्स आहे ना ते टाकताना अजिबात घाई करायची नाही आणि सारख्या अशा प्लेट्स टाकायच्या आहे. खालून पाव इंचावर टीप मारायची आहे. तर शेवटच्या जिथं मी 4 इंचाची रेष मारलेली आहे ना तिकडं 4 इंच सोडून मार्जिन, तर तिथंपर्यंत प्लेट्स टाकून घेतलेले आहे. त्यानंतर बाही पुरणार की नाही हे चेक करून घ्यायचं. तर इथे पहा तर पूर्ण बाही खालून प्लेट्सच्या साईडने येते 16.5. तर 32चं चेस्ट आहे. 32चा चौथा भाग येतो 8. तर 8.25 तरी कमीत कमी 8.25 आणि 8.25 म्हणजे 16.5. तर ही बाही आपल्याला व्यवस्थित पुरेल. म्हणजे आपण जे 4-4 इंच बाजूने सोडलं होतं ते अगदी बरोबर आहे आणि बाही आपली बरोबर इथे 16.5 आलेली आहे. म्हणजे हा ब्लाऊज आहे 32 चेस्टचा, तर त्याला ही बरोबर बाही पुरेल. तर अशा प्रकारे चेक करून घ्यायचं. त्यानंतर आता दुसऱ्या साईडने ही सेम अशाच प्रकारे खालच्या ज्या प्लेट्स आपण टाकलेल्या आहे ना त्या वर व्यवस्थित धरायच्या आणि इथूनही आपल्याला पाव इंचावर टीप मारायला सुरुवात करायची. इथे अजिबात घाई करायची नाही आहे. टीप मारताना अगदी हळूवारपणे पहा जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे टीप मारून घ्यायची आहे. तर प्रत्येक प्लेट्स अशी धरून वर एकाच साईडने टीप मारायची आहे. तुम्ही पाहू शकता आणि पाव इंचावर ही टीप घ्यायची आहे आणि प्लेटचे तोंड आहे ना ते एका साईडलाच पाहिजे सगळ्या प्लेटचे तोंड. तर पहा अशा प्रकारे तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहता त्या प्रकारे आपण टीप मारून घेत आहोत अगदी हळूवारपणे. मी व्हिडिओ पळवला आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे व्हिडिओ मी पळवलेला आहे. तर सर्व प्लेट्स पहा अशा प्रकारे टीप मारून घेतलेल्या आहे खालच्या आणि हे. तर तुम्ही पाहू शकता इतकं मस्त आपली ही डिझाईन दिसत आहे ना. अजून त्याला आपल्याला काठही लावायचा आहे पण खूप छान दिसत आहे. तर पहा अशा प्रकारे पप क्रिएशन झालं पाहिजे तरच आपली ही जी फुगाबाई आहे ना खूप छान पप तयार होतो. तर ह्या प्लेट्स टाकून झाल्यानंतर पहा अशा प्रकारे ठेवून बघायचा. हा पप असा वर आला पाहिजे तरच तुमचा अगदी परफेक्ट असा पप तयार होतो. ह्याचाच अर्थ असा की आपण जी याची कटिंग केलेली आहे ती अगदी परफेक्ट आहे आणि आपण ह्याच्या ज्या प्लेट्स घेतलेल्या आहे त्या खूप छान आलेल्या आहे. त्यामुळे एवढा छान पप तयार झालेला आहे. दुसऱ्या बाईलाही पहा जिथून आपण रेष मारलेली आहे ना 4 इंच मार्जिन सोडून ह्या साईडला तिथून आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे. परत एकदा सांगते तर इथं जे प्लेट्स टाकताना ते एका साईडनेच एका दिशेनेच टाकायच्या. एक इकडं आणि एक तिकडं अजिबात नको. सारख्या दिशेमध्ये या प्लेट्स आल्या पाहिजे आणि सेम अंतरामध्ये या प्लेट आल्या पाहिजे. कमी जास्त अजिबात प्लेट्स व्हायला नको. तरच तुमचा जो पप आहे ना तो खूप छान येतो या बाहीचा. तुम्ही नक्की अशा प्रकारे स्टिचिंग करून पहा. खालच्या प्लेट्स मोजून झाल्यावर तर पहा मी परत बाही मोजून घेतलेली आहे खालून. त्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे. छातीच्या दुप्पट तरी ही तुमची बाही आलेली पाहिजे. 32 छाती असेल तर ही बाही 16 किंवा 16.5 आली पाहिजे. म्हणजे ही बाही 32च्या निम्मी 16 किंवा 16.5 आली पाहिजे. तर 16च्या कमी जर तुमची बाही येत असेल ना तर तुम्ही ज्या प्लेट्स टाकलेल्या आहे ना ते दोन्ही साईडने एक एक सोडून बघायची प्लेट्स. मग परत बाही मोजायची किती येते ते. जर कमी पडली तर शक्यतो याची 16.5 बाही घ्यायची. म्हणजे अजिबात तुम्हाला जेव्हा तुम्ही ही बाही जॉईन करतात ना ब्लाऊजला तेव्हा अजिबात कमी पडत नाही. तर दुसऱ्या साईडने ही पहा मी पाव इंचावर अशा प्रकारे सर्व प्लेट्स धरून
छान प्रकारे टिप मारून घेत आहे. फिनिशिंगही तुम्ही पाहू शकता खूप छान आलेली आहे आणि आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्याही खूप छान आलेल्या आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. जेवढी मला ह्याबद्दल डिटेल माहिती किंवा मला जेवढं माहीत आहे जेवढं डिटेल माहिती देणं शक्य होईल तेवढी मी देत आहे. त्यामुळे या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर पहा, दुसरीही आपली अशा प्रकारे स्लीव्ज रेडी आहे. तर पब ह्याचाही तुम्ही पाहू शकता खूप छान आलेला आहे. मस्त असा पप आलेला आहे. आणि परत एकदा मी बाही मोजून पाहते तर अगदी परफेक्ट अशी बाही आलेली आहे. व्यवस्थित आपल्याला पुरेल ही बाही. त्यानंतर आता आपल्याला ह्याला लावायचा आहे काठ. तर मी तयार जेवढी आहे ना ती मला 8 किंवा 8.5 पाहिजे आहे बाही. तर आता हे पहा, आपण पप हे केलेला आहे. इथे हा जो आपण काठ वापरणार आहे ना तो आहे 3 इंचाचा. तर खालून आणि वरून असा अर्धा इंच आपला जाणार आहे. त्यामुळे तो 2 इंचाचा होणार आहे. आता इथे मेन इम्पॉर्टंट पॉईंट, तुम्हाला जर ह्या काठाला अस्तर लावून घ्यायचं असेल तर तुम्ही लावू शकता. पण मी ह्याला अस्तर लावणार नाही आहे. त्यामुळं मी असाच काठ तुम्हाला दाखवणार आहे लावून की कशा प्रकारे लावायचा ते. अस्तर लावायचं असेल तर पहिल्याप्रमाणे आपण जसं भाईला अस्तर लावलं ना तसंच ह्याला अस्तर लावून घ्यायचं. भाई किती आहे आपली 16.5ची ना, तर त्याला हा जो काठ आहे ना तो कमी पडतो. तर ह्या काठालाही ना आपल्याला जॉईन द्यावा लागणार आहे. त्यामुळे मी 4 तुकडे जॉईन द्यायला कापून घेतलेले आहे चौकोनी ह्याच्यामध्ये. म्हणजे काठाचे तुकडे आहे पण ते कॉन्ट्रास्ट आहे हिरव्यामध्ये साडीचं जे आहे ना. तर पहा, तर दोन्ही साईडने आता आपण ह्याला जॉईन देऊन घेऊया. पहिल्या साईडने 1/2 इंचावर टिप मारून मी जॉईन देऊन घेतलेला आहे. दुसऱ्या साईडनेही आता मेन फॅब्रिक सरळ ठेवायचा आपला, म्हणजे काठ जो खालचा आहे तो सरळ ठेवायचा आणि हे कापड त्याच्यावर उलटं ठेवायचं. 1/2 इंचावर आपण टिप मारून घ्यायची आणि त्याच्यावर नंतर दाब टिप द्यायची. तर एका भाईचा आपल्याला इथे झालेला आहे जॉईन देऊन. त्याच प्रकारे आता आपण दुसरा जो काठ आहे ना त्यालाही अशा प्रकारे जॉईन देऊन घेऊयात. तर अशा प्रकारे जॉईन द्यावाच लागतो, कारण कापड हे आपल्याला कमीच पडते. कधी अशा प्रकारचे जर आपल्याला डिझाईन बनवायची असेल ना पप स्लीव्ज डिझाईन, तर कापड हे कमीच पडते. तर अशा प्रकारे जॉईन देणे गरजेचे असते. दुसऱ्या काठालाही आता पहा, तर एका साईडने जॉईन देऊन झालेला आहे. दुसऱ्या साईडनेही जॉईन देऊया. 1/2 इंच मार्जिन सोडून टिप मारून घ्यायची आणि त्यावर लगेच दाब टिप देऊन टाकायची. तर पहा, इथे आपल्या दोन्ही काठ रेडी झालेले आहेत. आणि आता आपण लगेच एक बाही घेऊया. दोन्ही काठ एकमेकांवर मी ठेवून पाहिले आहेत सारखे झाले की नाही. त्यानंतर एक बाही घ्यायची आणि त्यानंतर आता आपल्याला हा काठ त्यांना जोडून घ्यायचा आहे. परत एकदा सांगते, मी इथे अस्तर जोडलेले नाही आहे. तुम्हाला जर अस्तर जोडायचे असेल तर जसे मी बाईला सांगितले त्याप्रमाणेच ह्याला अस्तर जोडून घ्यायचे तुम्ही. तर माझ्याकडे नाही जोडायला अस्तर कापड नाही आहे, कमी होतं, त्याच्यामुळे मी जोडलेलं नाही. तर पहा, बिना अस्तरचं मी तुम्हाला दाखवते इथे. तर पहा, दोनदा असं आतून फोल्ड करून आपण टिप मारून घेऊयात. तर इथे मी दोनदा फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. पण खालच्या साईडने एवढे काय धागेदोडे ह्याचे निघाले नाही आहे आणि काठही बारीक आहे. त्यामुळे मी फक्त इथे एक फोल्ड मारूनच टिप मारून घेतलेली आहे. त्यानंतर पहा, दुसऱ्या साईडलाही आता आपल्याला पहिले लॉक करून घ्यायची. फोल्ड करून कापड आपण टिप मारून घेऊयात आणि शेवटी देखील आपल्याला लॉक करून घ्यायचे आहे. इथे आपले आता बिना अस्तरचे दोन्ही काठ तयार आहे भाईला लावण्यासाठी. आता मी पहिले भाईला हे पुरता की नाही ठेवून पाहते. एक भाई घेतलेली आहे, त्याला पहा अशा प्रकारे ठेवून पाहायचं. तर हे पुरतं आहे. तर पहिले खालच्या साईडची बाजू बघायची आणि तिथून जे आपलं पपचं कापड आहे ना ते सरळ ठेवायचं आणि हा जो काठाचं कापड आहे ना त्यावर जसं व्हिडिओमध्ये दिसते ना त्याप्रमाणे उलटे ठेवून 1/2 इंचावर टिप मारायची आपल्याला. पहा, तर कशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, अगदी धरून व्यवस्थित अशी इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. इथे टिप मारताना अजिबात घाई करायची नाही, जेणेकरून आपली जी फिनिशिंग आहे ना ती व्यवस्थित यायला पाहिजे आणि खालीवर हे जे काठ आहे ना ते अजिबात दिसायला नको. तर पहा, एका भाईची मी अशा प्रकारे टिप मारून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. त्यावर मी परत डबल टिपही देऊन घेणार आहे, जेणेकरून ही अगदी पॅक असा इथे काठ बसेल. त्यानंतर पहा, तर काठ अशा प्रकारे पलटायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला द्यायची आहे दाब टीप. म्हणजे हा काठ जो आहे ना तो पपची जी बाही आहे त्याच्यावर असा पडायला नको. ही दाब टीप दिली ना तर मग काठ एकदम व्यवस्थित दिसतो आणि पपची बाही पण व्यवस्थित दिसते. तर पहा, इथे आपण देऊन घेतलेली आहे दाब टीप. तुम्ही पाहू शकता आताची ट्रेंडिंग चालणारी डिझाईन आहे ना ती आहे ही. तर मी इथे 8 इंच मला तयार पाहिजे आहे पूर्ण बाही. तुम्हाला जे जास्त पाहिजे असेल ना तर एक तर काठ जास्त इंचाचा पाहिजे, नाही तर वरचं जे आहे पपचं कापड ना ते जास्त हाईटमध्ये तुम्ही कट करून घ्यायचं. त्यानंतर पहा, इथे मी जिथं दाब टीप दिलेली आहे ना तिथे एक अशा प्रकारे त्रिकोणी जी आता ट्रेंडिंग लेस आहे ना ती लावून घेणार आहे. तर ह्याने खूप छान बाहीला लुक येतो. तर तुम्ही पहा,
तर पहा एका साईडने जिथं आपण इथे दाबटीप दिलेली आहे काठाला आणि जी पब भाई आहे त्याला, तर तिथून मी लावायला सुरुवात करत आहे. लेस तर तुम्ही आधी लॉक करून घ्या, तर नाही केलं तरी काय हरकत नाही, पण लॉक केलं तर कसं लेस निघत नाही. तर पहा अगदी हळूवार धरून जिथं आपण दाबटीप मारली आहे ना त्याच्यावरूनच ही आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तुम्हाला जर तिथं लावायची नसेल ना ही लेस, तर तुम्ही खाली देखील लावून घेऊ शकता. आपण जी दाबटीप दिलेली आहे ना ती दिसू नये म्हणून यावर लेस लावली की ती दाबटीपही दिसत नाही आणि दिसायला ही लेस खूप छान दिसते, ते लक्षात येत नाही, खूप मस्त वाटते. पाहतात मस्त लेस वाटती, ही एकदम ओठून दिसते ह्याच्यावर. अगदी हळूवारपणे धरून मी ही लेस लावून घेणार आहे या जॉईनवर. खालीवर व्हायला नको बिलकुल लेस, त्यामुळे हळूवारपणे ही लेस यावर लावून घेते. त्यानंतर या लेसवर आपण देणार आहोत डबल टिप. तर डबल टिप देण्याचे 2 फायदे आहे. ही लेस जी आहे ना ती अजिबात निघत नाही डबल टिप दिल्याने, आणि डबल टिप दिल्याने फिनिशिंगही आपली छान येते. तर शक्यतो जर तुम्हाला इथे लेसवर तुम्ही ना सेम दोरा वापरून देखील टिप दिली ना तर तो दोरा दिसत नाही, तर तीही इथे तुम्ही फिनिशिंगसाठी काळजी घेऊ शकता. इथे पाहू शकता अगदी मस्त अशी आपली ट्रेंडिंग पफ स्लीव्ज डिझाईन तयार आहे. खूप चालती आहे सध्या ही डिझाईन, खूप जण शिवून घेत आहे. फक्त एवढंच आहे ह्यामध्ये तुम्हाला जर हाईट जास्त लागत असेल ना तर पफचं जे कापड आहे ना तिथे तुम्ही हाईट वाढवू शकता, किंवा तुमचं काठ जर जास्त असेल ना तर बेटरच राहील. तर इथे पहा अशा प्रकारे पहा मी फोल्ड करून देखील दाखवत आहे तुम्हाला. एकावर एक कापड घेऊन भाई कशी दिसते हे दाखवणार आहे. किती छान आपला पब आलेला आहे दाखवणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा आपला पब आलेला आहे. आणि अशा प्रकारे स्टिचिंग तुम्ही नक्की करून पहा. कटिंगचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करायचा प्रयत्न करेल तुमच्याशी. खूप सोपी आहे कटिंग याची. तर पहा मस्त आपली स्टिचिंग झालेली आहे पफ स्लीव्ज डिझाईन अशा प्रकारे. तर भारी दिसते आहे ना लेस लावल्यामुळे. आणि पबही तुम्ही पाहू शकता सर्व बाजूने किती छान आलेला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? आज मी तुमच्यासोबत ट्रेंडिंग पफ स्लीव्ज डिझाईन, किंवा ह्यालाच मराठीत फुगाबाई असे म्हणतात, ही शेअर केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबरोबरच जवळच्या बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत जेव्हा मी पोस्ट करेल तेव्हा लगेच पोहोचेल. चला मग थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.